उजेड पडला. 5वीच्या शिक्षणासाठी मी बेळगावला जाऊ लागलो. बेळगाव आमच्या गावापासून 6-7 किलोमीटर दूर होतं. मी बेळगावला जाणार म्हणून आईनं माझ्या डोक्याला व पायाला भरपूर खोबऱ्याचं तेल लावलं. बेळगावला जाईपर्यंत डोक्यातलं तेल झिरपून कानांच्या बाजूला गालावर येत होतं. पायाला लावलेल्या तेलानं रस्त्याच्या लाल धुळीला सामावून घेतलं होतं. बाबा मला शाळेत सोडायला बरोबर आला. तेथील मुलांनी पांढरा शर्ट व खाकी चड्डी घातली होती. माझा सदरा हिरव्या रंगाचा होता. तो एवढा ढगाळा होता की चड्डीचंही काम तोच करायचा. पण आज मी पट्ट्या-पट्ट्यांच्या कपड्यांची चड्डी घातली होती. त्यामुळं मी सर्वांपेक्षा वेगळा प्राणी दिसत होतो. मोठा वर्ग पाहून मी भांबावून गेलो. वर्गात बसण्यास बाकडं आहेत हे पहिल्यांदाच पाहत होतो. गावाकडं अशी बाकडं नव्हती म्हणून मी बसण्यासाठी बरोबर गोणपट घेऊन गेलो होतो. मला वाटलं बाकं फक्त कुळवाड्यातील मुलांना बसण्यासाठीच असतील म्हणून मी गोणपट हतरून जमिनीवर ठिय्या मांडला. सगळेजण माझ्याकडं तो प्रकार बघून हसू लागले. मला काहीच कळेना. एका विद्यार्थ्यानं मला बाकडावर येऊन बैस म्हणून सांगितलं, पण मास्तर आल्यावर मी बाकडावर बसलेलं पाहून मारतील या भीतीनं तिथंच बसून राहिलो. एवढ्यात मास्तर आले. माझ्याकडे पाहून ओरडले, बाकडावर येऊन बस. मास्तर असं कसं सांगत आहेत? माझं काही चुकलं का असं समजून मी घाबरून उभा राहिलो. बाकावर जाऊन बसायला मला धडसच होईना. ते पुन्हा ओरडले तेव्हा मी भीत बाकावर अवघडून बसलो. सगळी मुलं माझ्याकडे टकामका बघत होती, हसत होती. वर्गातील मुलांचे इनशर्ट पाहून मधल्या सुट्टीत मीही इनशर्ट केला. माझा सदरा चड्डीत कोंबला. कमरेला असलेला करदोरा त्यावर घातला. सदरा लांबच्या लांब असल्यामुळे तो चड्डीच्या आतून आरपार येऊन खाली डोकावू लागला. तशा थाटातच मी आयटीत चालू लागलो. माझा तो अवतार पाहून पुन्हा सर्वजण खदखदून हसू लागले. माझं कुठं चुकलं हे मला कळेना. मला वाटलं अधूनमधून हसणं ही शहरातल्या लोकांची सवयीच असावी. बेळगावचा पाऊस भयंकर, सोसाट्याचा वारा. बाबांना मला त्यांच्या साहेबांच्या मुलाचा जुना रेनकोट आणून दिला होता. तो अंगात घालून मी रोबाबत शाळेत जात असे. तो रेनकोट फारच जुना झालेला होता. त्यामुळं गावाहून शाळेत जाईपर्यंत तासभरात रेनकोटमधून पाणी झिरपून मी भिजून चिंब होत असे. भिजल्यामुळं तसाच वर्गात कुडकुडत बसत असे. शहरी वातावरणामुळे मी थोडा धीड बनत चाललो होतो. कपड्यांच्या गवळलेपणा सोडावं म्हणून बाबाला सांगून मी पांढऱ्या शर्टासाठी व खाकी चड्डीसाठी कापड आणायला लावलं. बेळगावातील शिंप्याकडे कपडे शिवायला टाकले. त्यानं अंगाचं माप घेतलं. गावातला शिंपी मला दुरून पाहूनच कपडे शिवत असायचा. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये एक घटना घडली. अनगोळे येथे एका कार्यकर्त्यानं मागासलेल्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केलं. परंतु त्याला पुरेसे विद्यार्थी मिळत नव्हते. तो चौकशी करत आमच्या गावात आला आणि वसतिगृहात विद्यार्थी मिळवण्यासाठी गावातील मास्तरांना भेटला. मास्तर व ते दोघेजण आमच्या घरी आले. मला वसतिगृहात दाखल करण्यासाठी बाबाला समजवू लागले. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, बोर्डिंगमध्ये ठेवूस माझं पोर काय बेवरशी आहे? त्याचं शिक्षण करायला मी घट्ट आहे मास्तर. तसल्या गोष्टी सांगू नका मला मोरं. परंतु कार्यकर्त्यांना आपली चिकाटी काही सोडली नाही. तो सारखा येऊन घरात बसू लागला. तेव्हा बाबा आणि इतर 2 मुलांचे पालक त्या गोष्टीला तयार झाले. वसतिगृह म्हणजे काय ते आम्हाला समजत नव्हतं. तो कार्यकर्ता सांगत होता, तेथेच राहायचं, जेवण करायचं, तेथेच शिकायचं, महिन्यातून एकदा आपल्या घरी जाऊन यायचं. गावाकडून बेळगावकडे हेलपाटे तरी वाचतील म्हणून आम्ही तिघं वसतिगृहात जाण्याचा विचार केला. तो कार्यकर्ता आम्हा तिघांना घेऊन गेला. आमच्या अगोदरच तिथे 15-16 मुलं दाखल झाली होती. त्या रात्री आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. सर्वजण एकत्र झोपलो. त्या कार्यकर्त्याला सर्वजण गुरुजी म्हणत होतो. त्यावेळी खेड्याखाड्यात वीज आलेली नव्हती. घराघरातून घासलेच्या चिमण्या वापरत. आमच्या खोलीत एक विजेचा दिवा होता. हा एवढा छोटा दिवा इतका प्रकाश कसा काय देतो याचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं. तो दिवा गुरुजींना पेटवत असत आणि तेच बंद करत असत. आम्ही सर्वजण खेड्यातून आलेलो होतो तेव्हा तो दिवा पाहून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटायचं. तो दिवा असा का टांगलेला असावा? चिमणी सरळ ठेवतात आणि हा उलटा कसा काय? चुकून कोणाच्या तरी घरी लाटणं असायचं. ते लाटणं या दिव्यापेक्षा मोठं असून या दिव्याचा त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रकाश. या दिव्याला तेल कुठून घालत असतील असे अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण होत असत. त्यावेळी आम्ही सर्वजण खेड्यातली पोरं. खेड्यात विजेचे दिवे कुठून पाहणार? प्रत्येकाच्या घरात चिमणी, लाटणं, नाही तर तेलाची पंती. एवढ्याच मिणमिणत्या उजेडाचा सवय. फुंकर घातली किंवा फू म्हटलं तरी दिवा विझून जायचा. एका रात्री तो दिवा लावून गुरुजी कुठेतरी बाहेर गेले.
आम्ही सर्वजण अभ्यास करत होतो. बराच वेळ अभ्यास केल्यानंतर आम्ही झोपण्याच्या तयारीला लागलो. दिवा जळतच होता. गुरुजी आल्याशिवाय दिवा विझवणार कोण? आणि दिवा तसाच ठेवून आम्ही झोपू गेलो तर रात्रभर दिवा जळणार आणि त्यातलं तेलही संपणार. गुरुजी आले तर तो दिवा का विझवला नाही असं विचारणार. तेव्हा दिवा विझवावा का विझवू नये याबद्दल आमच्यात वाद सुरू झाला आणि शेवटी मी तो विझवण्याचा निर्णय आम्ही एकमताने घेतला. पण दिवा विझवायचा कसा? एक उंच मुलगा उठला आणि त्यानं टाचा उंच करून दिव्याला फुंकर मारली. पण दिवा विझला नाही. मग दुसरा एक उंच मुलगा आयटीत उठून त्यानं जोरात फुंकर मारली पण दिवा विझला नाही. तेव्हा तो दिवा लई पॉवरबाज आहे असा निष्कर्ष काढून एकदम चौघांनी फुंकण्याचा प्रयत्न केला, तरीही काय उपयोग झाला नाही. आता काय करावं या विचारात आम्ही पडलो आणि दिवा विझवण्याचा पुन्हा प्रयत्न करू लागलो. अखेर एक उपाय सापडला. हातानं वारा घालून घरात चिमणी विझवतात तसं करू असं आम्ही ठरवलं. आम्हा सर्वांमध्ये गल्ल्याचा उपार फारच खाट्याळ होता. तो मोठ्या दिमाखानं उठला आणि दिव्याजवळ गेला. त्यानं हात उंच करून दिव्यावर जोरानं फटका मारला. फट्टा असा आवाज झाला आणि सर्वत्र अंधार झाला. दिवा विझल्याच्या खुशीत उपार अंधारातच गारवानं म्हणाला, "बघितलं मी कसा दिवा विझवला?" आम्ही सर्वजण त्याचे कौतुक करत अंधारात झोपी गेलो. गुरुजी सकाळी लवकरच वसतिगृहाकडे आले. त्यावेळी आम्ही सर्वजण झोपेतच होतो. गुरुजींनी छडी घेऊन आळीपाळीनं सर्वांना प्रसाद देत उठवलं. मुलंही खडबडून जागी झाली. गुरुजी दिव्याकडे पाहून मोठ्याने ओरडले, "येथील दिवा कोणी फोडला?" आम्ही सभोवतावर पाहिलं. भिंतीकडे त्या दिव्याच्या काचा पडलेल्या दिसल्या. पूर्वीच्या जागेवर त्या दिव्याचा पत्ताच नव्हता. आम्ही सर्वजण एकमेकाकडे पाहू लागलो. आता गुरुजी सर्वांनाच मारणार म्हणून एकानं उपाराचं नाव सांगितलं. तसा उपार उठून उभा राहिला. तो थोडा धिटही होता. "गुरुजी, मी दिवा फोडला नाही, विझवला आहे. मी कशाला फोडू दिवा?" आणि सर्वांकडे पाहून पुन्हा म्हणाला, "होय की नाही र?" एक जण धैर्यानं म्हणाला, "होय होय गुरुजी, रात्री त्यानं दिवा विझवला." "तो कसा रे?" "सगळ्यांनी फुंकलं तरी दिवा विझाना, म्हणून मी हातानं वारा घालून दिवा विझवला." उपराचं बोलणं ऐकून गुरुजी पोट धरून हसू लागले. ते हसतायत हे पाहून आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. त्यानंतर गुरुजींनी आम्हाला त्या दिव्याच्या बटणाकडे नेलं आणि दिवा लावायचा असल्यास बटण खाली ओढायचं व बंद करायचं असल्यास ते वर करायचं असं समजावून सांगितलं. आमच्याकडे पाहून म्हणाले, "पुन्हा तुम्ही त्या दिव्याकडे गेलात आणि तसं काही केलं तर विजेचा शॉक लागून फुकट मराल." तेव्हा कुठं आम्हाला त्या विजेच्या दिव्याचं गांभीर्य समजलं.